ऐरोली सेक्टर 8A येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोलीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या 5 मे रोजी 61व्या वाढदिवसानिमित्त कार्यकारिणी व नियोजन कमिटी मार्फत दादांचा अभिष्टचिंतनाचा सोहळा तुळजाभवानी माता मंदिर येथे आयोजित केला होता। कमलाकर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त महिला कमिटी यांनी फुले वाहून स्वागत केले। तसेच महिलांनी 61 पणत्यांनी त्यांचे औक्षण करून त्यांच्या पुढील आयुष्याकरिता प्रार्थना केली। व्यासपीठावर कमलाकर दादा कदम, पत्नी, मुलगा व नातू तसेच रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला। या सोहळ्यासाठी विविध नामांकित मंडळी व अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना गटनेते मनोज हळदणकर, नगरसेवक ममित चौगुले, राजू पाटील व इतर राजकीय मंडळींनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। दादांना शुभेच्छा देण्यासाठी संघातील अनेक ज्येष्ठ सभासदांनी, महिलांनी व तरुणांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे महिला व पुरुष सदस्य, नियोजन समिती व कमिटी तसेच इतर दादांवर प्रेम करणारी मित्र मंडळी यांनी दादांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने व जनता जनार्दन आवाजचे संपादक सुमेध वाघमारे यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो फ्रेम भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला। अशा या कार्यसम्राट कार्याध्यक्ष कमलाकर दादा यांचा वाढदिवस अगदी आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला। दादांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा व त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यमय व आनंदी होवो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना। यावेळी दिलेल्या शुभेच्छा माझे मार्गदर्शक आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट, कार्यकुशल आणि कार्यतत्पर अध्यक्ष आदरणीय कमलाकर दादा कदम द ग्रेट मराठा यांना 61व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। दादांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आणि दादांच्या हस्ते उत्तरोत्तर कार्य होत जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष, कार्यतत्पर अध्यक्ष माननीय कमलाकर दादा कदम यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। आई तुळजाभवानी त्यांना उदंड आणि निरोगी असं आयुष्य देवो आणि हे जे समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलंय ते असंच पुढे चालू होऊन आम्हाला फार मोठा आधार देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी स्वप्नील सतीश देसाई, रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ सह खजिनदार। आज आपल्या संघाचे कार्याध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम यांची 60 पूर्ण झाली आणि 61व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले। आतापर्यंत केलेल्या दादांनी जे कार्य समाजासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि इतर लोकांसाठी जे जे कार्य केले ते नक्कीच मोलाचं कार्य केलंय आणि आजच्या या त्यांच्या महत्त्वाच्या दिवशी मी दादांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देतो। तसेच दादांना यापुढील सर्व आयुष्य आनंद, सुख, समाधान, शांती आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष सन्माननीय कमलाकर दादा कदम यांना माझ्यातर्फे, माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी त्यांना दीर्घायुष्य व आरोग्यदायी आयुष्य देव ही ते चरणी प्रार्थना करतो। आज सालाबाद प्रमाणे आम्ही दादांचा वाढदिवस इथे साजरा करत आहोत। मागच्या वर्षी 60वा वाढदिवस होता, यावर्षी 61 होती। त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आपण इथे आयोजित केला होता। तर विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते दादांना शुभेच्छा देण्यासाठी। खरं पाहता तर दादांचं काम आणि दादांचं योगदान हे इथं मी उल्लेख करेन तेवढाच कमी आहे। एखाद्या आमदारालाही लाजवेल या पद्धतीचं त्यांचं काम आणि समाजाप्रती योगदान आहे। नेहमी सडळ असते, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं ऐरोली विभागातच नव्हे तर संपूर्ण मुंबई आणि त्यांचं गाव असलेला खेड या ठिकाणी देखील त्यांचं नाव खूप मोठं आहे आणि रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाला त्यांच्यासारखं एक सक्षम नेतृत्व लाभलं आणि त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आज आपलं आई तुळजाभवानीचं जे मंदिराची वाटचाल चालली आहे
ती खूपच वाखाणण्याजोगी आहे. अल्पावधीमध्ये जे मंदिराला नाव स्वरूप जे मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा कमलाकर दादा यांचाच आहे. आणि अशा या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही आमच्या परीने इथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. नमस्कार, मी दीप्ती अमित भोसले, रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आजीव सभासद. आज आमचे सर्वा कार्यकर्ता कार्याध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम यांचा 61वा वाढदिवस. या 61व्या वाढदिवसानिमित्त माझ्या भोसले परिवारकडून तसंच आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या पूर्ण कुटुंबांकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ही 61वा वाढदिवस आणि यापुढे येणारे प्रत्येक वाढदिवस त्यांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो. आज कमलाकर दादा कदम यांची तिसरी पिढी म्हणजे कमलाकर दादांचा मुलगा शुभम कदम यांचा सुपुत्र सिद्धांत शुभम कदम ही आज 61व्या वाढदिवसाला इथे उपस्थित होता. दादा खूप आनंदी होते. त्याच्याबरोबर त्यांनी केक कटिंग केला. 61 दिव्यांनी त्यांची दादांची आरती करण्यात आली. सर्व सिनियर सिटीजननी त्यांच्याबद्दल 2 वाक्य बोलली. असाच दादांचा प्रत्येक वाढदिवस आम्ही सर्वांनी मिळून आनंदाने एकत्रपणे साजरा करावा हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. 2 वाक्य बोलून मध्ये मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पूनम अमित आगावणे, युवासेना युवती जिल्हा प्रमुख, नवी मुंबई. मी आज रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे तुळजाभवानी मंदिर या ट्रस्टचे अध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम यांचा आज 61वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहण्याचा मला योग आला. आणि मी आई तुळजाभवानी समोर प्रार्थना करेन की ज्या प्रकारे त्याच्याकडे तुळजाभवानी आईची सेवा होते, ज्या प्रकारे ते मराठी जिल्हा समाजासाठी ज्या पद्धतीने ते कार्यरत आहेत, ते कार्य त्यांच्या हातून असंच घडत राहो आणि अशाच प्रकारे समाजासाठी आणि त्यांच्या हातून एक चांगलं जसं मंदिरामार्फत ते उत्कर्ष कार्य करत आहेत तसंच उत्कृष्ट कार्य त्यांच्या हातून वर्षानुवर्ष करत राहो. त्यांना उदंड आयुष्य मिळावं अशी मी शुभेच्छा देऊ इच्छिते त्यांना. गिरी जिल्हा मराठा सेवा संघ अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचा आज हा वाढदिवस 61वा वाढदिवसात शुभेच्छा देताना आम्हाला खूप आनंद होतोय की त्यांना दीर्घायुष्य लाभो. आमच्या सर्व परिवाराकडून आणि कुटुंबाकडून दादांना खूप साऱ्या शुभेच्छा एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. तसेच आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराकडून देखील त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या ऐरोलीच्या सगळ्याचे लाडकं नेतृत्व समाजसेवक, रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आणि तुळजाभवानी मंदिराचे खऱ्या अर्थाने जीर्णोद्धारक कमलाकर दादा कदम यांचा आज वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होतोय. दादांना या निमित्ताने आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो. त्यांना त्यांच्या व्यवसायात, त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये यश प्रदान, आई भवानी यश प्रदान करो हीच आमची सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा आहे.